गावातल्या एका छोट्याशा घरात एक गोडशी मुलगी राहायची. सकाळ होताच ती अंगणात धावत बाहेर जायची. हातात तिची आवडती बाहुली आणि केसांत रंगीबेरंगी फुलं कोचलेली असायची. गावाच्या माळावर ती मुलगी मातीचे घर बांधत खेळायची. कधी फुलं गोळा करून हार बनवायची, कधी छोट्या दगडापासून खेळ तयार करायची. तिला पाखरांचे आवाज खूप आवडायचे. चिमण्या आकाशात उडताना दिसल्या की ती हात हलवून त्यांच्याशी बोलते असं करायची. कधी ती शेताच्या वाटेवर धावत जायची. तिथे हिरव्या शेतांमध्ये फुलपाखरं उडताना पाहून तिचे डोळे चमकत. ती फुलपाखरांच्या मागे पळायची आणि पायाखाली गारगोट्या लागताच खळखळून हसायची. दिवसभर ती खेळून थकली की झाडाच्या सावलीत बसून बाहुलीला झोपवायची आणि स्वतःही डोळे मिटून काही क्षण शांत बसायची. संध्याकाळी आई तिला बोलावून घरी घेऊन जायची. तिच्या कपड्यावर माती, केसांत वाऱ्याने गुंतलेली फुलं आणि चेहऱ्यावर दिवसभर खेळल्याचा आनंद. घराकडे चालताना तिच्या ओठावर एक गोडसं हसू असायच्या, कारण तिला माहीत होतं उद्याही ती गावाच्या माळावर